हॅलो हॅलो. राठोड बोलतोय ना? हॅलो. हा भैया. हा जयदीप बोलतोय, विलन साम्राज्य फाउंडेशन संस्थापक उपाध्यक्ष. बोला ना. ते नंदनीचा काय विषय आहे? काय नाही भैया, हा काय नाही. तुम्ही हे चिठ्ठी वगैरे लिहून टाकली म्हणताय. हा भैया, हा मग काय विषय आहे तो नेमकी? चूक झाली भैया, तिने आधी दिली. हा एक मिनिट. हा 1 मिनिट काय? वर आला. हा चूक झाली म्हणजे अहो, चिठ्ठी तिने कोणी आधी लिहिली दिली. ती? कोणती चिठ्ठी? मी चिठ्ठी दिलेली कोणती? बघा तुम्हाला व्हॉट्सअपला टाकली मी लगेच. का? तेच मी दिलेली का म्हणतोय. हा कशी आहात, तब्येत कशी आहे, तुम्ही गिफ्ट दिलेलं छान आहे, तुम्ही त्या दिवशी का आला नव्हता? तिने दिलेली आहे, मी नाही दिली. तिने दिली. तिचं ओरिजिनल अक्षर तुम्हाला पाठवू का मी? नाही भैया, मी त्याच्याकडून आले. मी आई शपथ खाऊन सांगते, त्याच्याकडून आलेले. मला काय माहिती, मी काही शाळेत नाही. तिचं अक्षर आणि या अक्षरात किती फरक आहे तुम्हाला माहिती आहे का? हो मी बघितलं, पण मला काही माहिती नाही तेवढं अक्षराचं, पण तिच्याकडून आली. हा तर मुलीला छेडता वगैरे तुम्ही? नाही भैया. अहो सगळे प्रूफ आहेत माझ्याकडं. मी असं सहजासहजी कुणाला कॉल करत नाही. हॅलो दुसरं राठोड, हा भैया. मी इतक्या सहजासहजी कुणाला कॉल करत नाही भावा. हो चालतंय, परत ही चूक परत झाली नाही पाहिजे. परत जर झाली तर तुमच्या मना, तुम्ही जे हो. कराल ते करा. चालेल परत चूक करू नका. नाही. चालेल ना? आणि चूक जर झाली परत तर आम्हाला काय करायचं आम्ही आमच्या पद्धतीने ऍक्शन घेऊ. हो आणि आपल्या गौरव भैयाला पण सांगा. हा सांगतो मी सगळ्यांना सांगतो. फोन ना करू त्यांना. परत ही चूक झाली नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवा फक्त. हो आणि आता मी मुलं आपले ऐका आता मी आपले पोरं शांत करतोय. इथून पुढे चुकी झाली तर पोरं मी शांत करणार नाही बरं का. हो आणि तिकडून जरी काही आली तरी हा नंबर तुमचाच आहे ना? हो माझाच आहे, सेव्ह करून घ्या. या नंबरवर मी लगेच सेंड करतो तुम्हाला. काही जरी आली चिठ्ठी वगैरे काही आली की मी आधीच तुम्हाला कळवतो. पुन्हा तुम्हाला काय करायचं. पण तुम्हाला एक कळत नाही, चिठ्ठी जर तिच्याकडून आली तर माझ्याकडे कंप्लेंट आली कशी ते सांगा ना मला तुम्ही. काय माझ्याकडे कंप्लेंट आली कशी? कंप्लेंट आमच्याकडे तर त्या मुलींनीच केली ना, का दुसरं कोणी केली? काय केली मुलीने? छेडलंय म्हणून तुम्ही? हा का ती काय खोटं बोलती का? नाही भैया, खोटंच बोलती तिनं अगोदर मला चिठ्ठी पाठवली होती. काय पाठवली तुम्हाला चिठ्ठी? मी सांगतो, ती तुम्हाला मी पाठवली बघा. तुम्ही आता मला पाठवलं बघा. ती चिठ्ठी तिने पाठवली? हा ठीक आहे. आता घेतली कुठे आहेत तुम्ही? हा खरं खोटं करू की आपण? मुलगी स्वतः मी घेऊन येतो ना तिथं. नाही बाय, आता पोलीस स्टेशनला घेऊन येतो स्वतः पोरगी. पोलीस स्टेशन मध्ये काय आहे ते खरं खोटं करून घेऊ आपण. नाही बाय, आता हे का मी काय म्हणतो, मी गरीब घराचा मुलगा आहे, मला कळायला नाही तेव्हा. हो चालेल म्हणजे चिठ्ठी तुम्हीच लिहिली ती? नाही. खरं बोला की नाही तर मला पोलीस स्टेशन पर्यंत न्यायला लावू नका. हो का खरंच बोलतोय मी. ती जी चिठ्ठी आहे मी लिहिली, मी नाही म्हणत नाही. आधी तिच्याकडून आली मला. मग पाठवा मला तुम्ही, मग सांगतो. भयापाशी आहे ना आपल्या, काय वय आहेत ते. त्यांच्यापाशी चिठ्ठी आहे का? ती चिठ्ठी तिच्याकडून आली तर? हा. आणि मग त्या चिठ्ठीमध्ये त्या मुलीचं अक्षर नाहीये. पण ती आली सर भया, मी जे आहे ते खरं सांगतो तुम्हाला. ठीक आहे एवढ्या वेळेस तुम्हाला माफ करतो मी. इथून पुढे जर परत चुकी झाली तर आमच्या पद्धतीने आम्ही ऍक्शन घेऊ. हो भाऊ, मी बोलू का 1 मिनिट? हा बोला. एक ऋतुजा जाधव म्हणून मुलगी आहे, तिचं नाव ह्याने घेऊलाय उगच्या उग. ऋतुजा जाधव? हा, तिने चिठ्ठी दिली म्हणजे. ऋतुजा जाधव कोण आहे? तिची फ्रेंड आहे त्या मुलीची. ते ऐका ते नाव मी नाही सांगितलं तुम्हाला. पोरच म्हणत होते की ऋतुजाचं दिसतोय अक्षर, असं म्हणत होते. पण मी म्हणलं उगं लोकांचं नाव ढकलू नका, जे आहे ती खरं सांगा म्हणून. जयदीप भाऊ, ह्याच्यात ना 2-3 पुरावांनी फसवून राहिलेत. 2-3 पोर आहेत का? पुरी फसवायला आले त्यांनी. हा 2-3. मुलीचा एका मॅटर आहे, पण ह्यांनी 2-3ला फसवून आलेत. हा काय विषय आहे नेमकी? राठोड हे कसं आहे? नाही फसवायला भया. कारण माझी एक गोष्ट कानावायला लागली राठोड तुझ्याबद्दल. लय लांबचा नाही मी. ऐका मी लय लांबचा नाही. मला लातूर मध्ये यायला फक्त 1 ते 1.5 तास लागेल. हो भया हो.
माहित आहे. आणि लातूरमध्ये आपले 70 ते 80 मुलं आहेत. तसा काही विषय धरू नका. कारण जर परत जर चुकी सापडले तर आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं ते करू. आता एवढ्यावर तुम्हाला काय तर मला माफ करा. हा इथून पुढे जर काही झालं, माझ्याकडून आली, तिच्याकडून आली, माझ्याकडून जरी तिकडे आली तर ते भैया तुम्हाला सांगतील, आणि तिच्याकडून जरी माझ्याकडे आली मी तुम्हाला सांगेन. चालेल चालेल. आणि जर परत चुकीत गाव असले तर आम्ही काय करू याचं आम्हाला बी भरोसा नाही बरं का. हो हो कारण आम्ही ऐका आम्ही लढतोय लेडीजच्या याच्यासाठी. हो तुम्ही जर लेडीजला जर त्रास देत असले तर आम्ही आमच्या पद्धतीने करू. आम्हाला काय करायचंय ते. हो चालतंय. चला तुम्हाला एवढ्या वेळेस माफ करतो आम्ही. हो ठीक परत आहे. जर ही चुकीत तुम्ही सापडू नका. हो भैया चालेल. हा हा पण तिकडून बी काही आली नाही पाहिजे. हा? तिकडून काय येणार नाही. आणि जर येते तर तुम्ही मला लगेच शेअर करा, बघतो मी. तिकडून जर आली तर तुम्ही आहात. हा तिकडून जर काही आली तर तुम्ही आहात. हा मला पाठवा, मी बघतो बाकीचं. आणि ते जर खोटं निघलं तर तुम्ही तर आम्ही तर. हो हो भैया. हा हा. आणि सूत्र हलवायचं बघत होते हे इतक्या वेळ, त्यांना सांगा नीट. सूत्र हलवाय बघला ते. कोणाचे सूत्र हलवते? हे ते डुप्लिकेट चिठ्ठ्या बनवून पुन्हा ह्या पोरीचं नाव घेतलं की त्या पोरीचं नाव घेणं. हा का? ह्यांना म्हणलं तुमच्या हातात कोण चिठ्ठी दिली आहे, तर ह्यांनी दोघी तिघी पूर्वामध्ये घेतले. हा का? ठीक आहे. ऐका हा ऐका अजून दोघं तिघं कोण आहे ते तुमचे मित्रांचे नाव काय तो राठोड? तुझ्या मित्राचं नाव नाही काय? मी नव्हतो, ते विनायक होता. हा विनायकचा नंबर दे सर. नाही त्यांच्यापाशी आहे ना वैभव, विनायकचा नंबर दे मला. हा, एक मिनिट. हा लगेच दे. त्यालाच बोला. राठोड तू बी कॉलवर राहा. बर बघा की आता जयदेव भाऊ तुम्हीच बघा आता इथं सूत्र कसं हालते तर. त्याला बाहेर बोल. सूत्र मी कशा हलवतो बघा यांचे. मग ते फक्त मला चुकीत सापडू द्या. यांना पोलीस स्टेशन दाखवतो मी बरोबर सगळ्यांना. तुम्हाला व्हॉट्सअप केलाय नंबर? म्हणलं केलाय का? 2 मिनिटं. राठोड तू पण कॉलवर राहा, कॉल कट करू नको. हो हो काय हो 2 मिनिटं. वैभव भाऊ 2 मिनिटं लगेच. काय नाव याचं? ह्याचं विनायक राठोड. विनायक राठोड. ओके 2च सेकंद. तो कॉल रिसिव्ह करत नाही, बघतो मी त्याच्याकडं. कॉल रिसिव्ह करत नाही, बघतो मी त्याच्याकडं. हा आणि तुम्हाला एक शेवटची वॉर्निंग आहे बरं का राठोड. ओके आलेली झाली. इथून काही झाले तर मग तुम्ही आपण. हा ओके. तिचा भाऊ बोलत होता तर त्याला धमकी देतो की ये इकडे काय आहे ते बघू म्हणते. कोण बोललं? हे अजित. हे आता जे कॉल केलता त्याला हा काय बोलला? ये तुला बघतो.